आता आपल्या समोर येत आहेत विलास सपकाळे. हॅलो मित्रांनो, परिचय विलास सपकाळे. मी औरंगाबादला असतो. वेळ कमी आहे, माझं सुद्धा अर्ध्या तासाचं भाषण होतं, परंतु माननीय अध्यक्ष यांचा दबाव आहे, अजून सुद्धा दबाव आहे की बोलावे की नाही बोलावं आपण, म्हणून शॉर्टकट मध्ये मी आवरणार आहे. 2-3 आठवणी फक्त मी या ठिकाणी जागृत करणार आहे. ऊपर वाला जिन्हें खून के रिश्ते से बांधना भूल जाता है, ऊपर वाला जिन्हें खून के रिश्ते से बांधना भूल जाता है, उन्हें सच्चे मित्र बनाकर अपनी भूल सुधार देता है. जिनके पास अपने होते हैं वो अपनों को झगड़ते हैं, जिनका कोई नहीं होता वो अपनों को तरसते हैं. कल ना हम होंगे ना गिला होगा, सिर्फ सिमटी हुई यादों का सिलसिला होगा. कल ना हम होंगे ना गिला होगा, सिर्फ सिमटी हुई यादों का सिलसिला होगा. इसलिए हमारा जो आज का कार्यक्रम है, चलो हंस खेल कर बिताए, जाने कल जिंदगी का क्या फैसला होगा, जाने कल जिंदगी का क्या फैसला होगा. मित्रांनो, भरपूर काही आहे बोलण्यासारखं, परंतु तुम्ही बोर झाले असणार. परंतु 2-3 आठवणी मी या ठिकाणी जागृत करतो अजय पासून, कारण की मी होतो ब तुकडीमध्ये. अ मध्ये 5वीला सुद्धा असं झालं होतं की काही अति हुशार टक्केवारीनुसार राहायचं, अति हुशार मुलं दिले अ तुकडीत टाक. त्यानंतर 8वीला सुद्धा तसंच झालं. 8वीला बी ब तुकडीतले अति हुशार मुलं दिले तिकडे टाकून. आयला म्हणता आपण काय पाप केलं आहे की आपल्याला अ तुकडीमध्ये यांनी टाकलं. मी म्हणजे असं मनात विचार यायचा, चायला म्हणतो वर जायचं आणि उडी मारायचं, परंतु तसं काही केलं नसतं. मजाचा विषय आहे. मित्रांनो, अजय गेला, अजय ठाकूर गेला, सोमानी गेला, अजून कोण होतं, हा निलेश, आणि फक्त अजय फक्त 2-3 दिवसासाठी बाकी होता. त्याच्याकडे पाहून थोडं बरं वाटलं आम्हाला. तर म्हणता अजय राहिलाय बापा, काहीतरी कोणीतरी आहे. मग मी धनराडे सर होते, तुम्ही म्हणे युनिटी करा नाही, या अजयला म्हणे तुम्ही तिकडे जाऊ नको. मग आम्ही तसा करायचा प्रयत्न केला. अजयचे बी प्रयत्न चालू होते या तुकडीमध्ये जाण्यासाठी, आणि अजयसाठी अजयच्या आईनं उडी घेतली. अतिशय साधी गोडी आई, अतिशय मनाची एकदम प्रेमळ. आणि अजयच्या आईचे शब्द आज सुद्धा मला आठवतात की मन पोरगा एवढा तिन्ही तुकड्यास नंबर 1 येस, मग येले तुम्ही का अ तुकडीमा टाक नाही. आज सुद्धा ते शब्द माझ्या कानावर गुंगवत आहे. मित्रांनो, उठाव एवढा जोराचा होता, आम्ही तर दूरच राहिले, धनराडे सर बी दूरच राहिले, शिक्षक बी दूरच राहिले, मुख्याध्यापकांना सुद्धा नमावं लागलं आणि अजयला तुकडीमध्ये टाकण्यात आलं. मित्रांनो, अजय गेला निघून. त्यानंतर आली मित्रांनो 10वीची परीक्षा. आता हे मला माझी अभ्यास करण्याची पद्धत अशी होती, मी इतकं पाठांतर करायचो तर यांना मी भांडायचो, चायला तुमच्यापेक्षा मी डबल ना अभ्यास करतो, परंतु मला मार्क काय येत नाही. मी अजयला, प्रवीणला यांना नेहमी भांडत राहायचो की मला मार्क काय येत नाही. मग हे मला जीव तोडून सांगायचं, तू असा अभ्यास करू नको, तसा अभ्यास कर, असा अभ्यास करू नको, तसा अभ्यास कर. यांनी माझा नाम सोडून दिला का बाबा हा पूर्ण दगड आहे, तिथला बी सांगत येईल, मग काही फरक पडणार आहे. हे यांच्या नांदी लागले, मी माझ्या नांदी, म्हणजे मी माझ्या कामाला लागलो. परंतु हिंदी विषयामध्ये अपवाद आहे. हिंदी विषयामध्ये कारण की माझं असं होतं, मी जे प्रश्न हाती घ्यायचो तर पूर्ण पाठांतर मी करून टाकायचो. आणि किंतु परंतु जरी राहिला, सकाळ झाली तरी चालेल, परंतु त्याचा भुक्ता पाडून टाकायचो. आणि नेमकं मला जे येत राहायचं त्याचं मी उत्तर लिहायचो. परंतु हिंदी विषयामध्ये माननीय बोरोले मॅडम यांनी मला 30 पैकी 29 मार्क देऊन टाकले. इतका आनंद झाला मला, एवढा आनंद झाला मला. आयला म्हणता आपल्याला 30 पैकी 29 मला अ तुकडीतले बी यायचे भेटले, अ तुकडीतले बी यायचे. त्यांना जास्त पडली ना की आयला आपल्याला धोका आहे बाबा, हा कोण आहे, हा पोरगा पाहू द्या, हे मला भेटायला आहे. परंतु मला माहित होतं मी किती पाण्यात आहे. त्यानंतर मित्रांनो आली 10वीची परीक्षा. थोडं 5 मिनिटं घेतो, यश शेवटचा. नंतर आली 10वीची परीक्षा. 10वीच्या परीक्षेत
होण्याच्या अगोदर एक घटना घडली होती माडी सरांचा इतिहासाचा विषय होता. फक्त 2 मिनिटं घेतो. माडी सरांचा विषय होता इतिहासाचा. आता मला कोणीतरी बाहेर सांगून दिला, अरे हे सर लोक आहे म्हणे काही बघत नाही, वरवर बघतात मार्क देतात, वरवर बघतात मार्क देतात. मी गेलो पेपर घ्यायला, डोक्यामध्ये तेच गेलो. 1.5 तासात पूर्ण पेपर लिहून टाकला. 1.5 तासात पुरून घ्यायला गेलो. पोरं म्हणे चायला एवढा हाड विषय हा नेमका कधी काय राहिना. भाऊ 1 पुरवणी घ्यायला गेलो, 2-15 पुरवण्या लावला. सारा वर्ग झाला ना परेशान, पूर्ण वर्ग झाला परेशान. आणि मग मी आलो वर्गात, सर आले पेपर घेऊन. माडी सर होते, सर आले पेपर घेऊन. सरांकडून मी पेपर घेतला, बघितला, माग बघितला तर मी चंद्राचा आकाराचा भोपळा त्या ठिकाणी पाहिला. आणि त्याच्या खाली लिहिलं होतं माडी सरांनी की इतिहास म्हणजे हा काही ढापण्याचा विषय नाहीये. एवढा घाम फुटला मित्रांनो, एवढा घाम फुटला. तर मला बाजूवाला म्हणतो, का भाऊ कितला मार्क पडणार? तुला काय करणे म्हणे, पुरवण्याचा गायरा दिखला ना. अरे म्हणतो तुला काय करणे. मी गेलो माडी सरांकडे. माडी सरांना खालून वरून मला बघितलं, परंतु पचका काही माझा केला नाही. माझ्या डोळ्यात त्यांच्या डोळ्यांचे एकमेकांच्या आमच्या समोरासमोर झाले. ते पण समजले, मी पण समजलो. म्हणता बाबा हे चुकी कधी आयुष्यात आपण करणार नाही. नंतर आला मित्रांनो 10वीचा बोर्डाचा पेपर. याच्यात मला फायदा झाला. पहिलाच मराठीचा गुरुजी होते शिक्षक, पहिलाच मराठीचा पेपर 2-2.5 तास झाले. 2-2.5 तासामध्ये फक्त मी सोडवला 40-45 मार्कांचा पेपर. म्हणतो भाऊ पापड बी गया तर दशमा बी गया. राहिला अर्धा तास. मला आठवण आली अजय, परवीन आणि माडी सरांच्या या पेपराची. त्याला म्हणतो यांच्याप्रमाणे आपण चालायला पाहिजे. अर्धा 80 मार्कापर्यंत. तेव्हा मला वाटलं की आपली धोक्याची घंटा टळलेली. त्यानंतर आलो मित्रांनो आपला भूमितीचा पेपर आला. मला असंच कोणीतरी बाहेर सांगितलं, भाऊ म्हणे हे गुर्जे लोक असले बिलकुल घाबरणार नाही. म्हणतो मग. आणि पहिले मी कोडी माणूस, तेव्हाचा कोडी माणूस, आता नाही. मी लगेच गरम झालो आणि मी चायला म्हणतो घाबरणार नाही. मी गेलो मध्ये एक छोटं पुस्तक घेऊन गेलो. पेपर सुरू झाला. सर गुरुजी पुढे पेपर वाटताय. मी ते छोटं पुस्तक ओपन करायला, गुरुजीचा लक्ष गेला आणि गुरुजीनं एवढा तमशीर होता, गुरुजीनं पेपर माझा घेऊन टाकला. 2 तास पेपर दिलाच नाही. आणि मध्ये दमदाटी मी पण थोडासा हे करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाजर काही गुरुजीला फुटणार नाही. बाजूवाला परत गुरुजीला म्हणतो, सर हा बी एक गुरुजीनाच पोरगा आहे. मग अजून गरम झाले ते. म्हणजे जिथं 1.5 तासात पेपर द्यायला पाहिजे होता तिथं त्यांनी 2 तास लावले. आणि मित्रांनो असं झालं 10-15 मिनिटं फक्त बाकी राहील. 10-15 मिनिटं 10-15 मिनिटामध्ये आजूबाजूवाले माझ्याकडे आले. भाऊ रिकाम्या जागे आले, भाऊ जोड्या लावले. अरे म्हणतो भाऊ आता काही उद्यालाच नाही. अरे म्हणे लिख रे भाऊ. म्हणतो ठीक आहे लिखल्यास. मित्रांनो असा चमत्कार झाला की जेवढे मला सांगायला आले ते सारे झाले फेल आणि मी झालो पास. मित्रांनो ग्रेस हा प्रकार होता. ग्रेस 12 मार्काची ग्रेस मला मिळालेली होती मित्रांनो. त्यानंतर आला आपला 10वीचा निकाल आला म्हणे 42-43% निकाल लागेल म्हणतो भाऊ गया म्हणता आपण काम मधून. मी मित्रांनो घरातून निघायला लागलो तेव्हा अशी मला एक निरोप आला की परवीन हिरालाल कोडी हा फेल झालेला आहे. म्हणतो आपण गेलो म्हणतो आपण कामात. आता काही खरं नाही म्हणतात. एवढा तज्ञ माणूस जर आमचा फेल होतोय तर आपलं काही खरं नाहीये. मग मी विचार करत बसलो. 4-5 जण आले माझ्या घरी. भाऊ गाय नाही का. अरे भाऊ काही खरं नाही म्हणता आपलं. 1 तास गेलो नाही मित्रांनो. 1 तास निकाल घ्यायला गेलो नाही. 1 तासानंतर एक नाव आलं पुढं की कैलास सूर्यवंशी हा पास झालेला आहे म्हणे. शेवटी बसणारा विद्यार्थी. मित्रांनो 5 तो झाला परंतु आनंद मला झाला. मला एकदम स्फूर्ती आली ना. म्हणता आता फेल झालं तरी चालेल. फेल झालं तर आपण परवीन कोडीच्या पक्षात बसायचं आणि 5 झालं तर कैलास सूर्यवंशीच्या पक्षात बसायचं. मित्रांनो गेलो मी निकाल घ्यायला. आदरणीय सोमानी सर आहेत.
सोमानी सर होते आम्हाला निकाल द्यायला. त्यांनी निकाल मला दिला, हात ठेवला मी. भाऊ म्हणतो पी उन्हा तर भाऊ जग जिंकणार, आणि भाऊ एक जर उन्हा तर भाऊ रस्त्यावर उन्हा. पाहिलं मी पी, असा आनंद झाला कधीच मला एवढा आनंद झाला नाही. आणि तेवढ्या पास झाल्यानंतर भावना गोळ्या बिस्किटांचं दुकान दिलं टाकून. सर्व पोरं जायला ना कॉलेजला. म्हणजे माझं आयुष्य वेगळं असतं, परंतु जे नशिबात आलं ते आपल्याला स्वीकारावं लागतं. मित्रांनो, अशा काही आठवणी, जसं आता सरांनी सांगितलं कुलकर्णी सरांची आठवण, माझ्या आयुष्यात सुद्धा कुलकर्णी सरांची आठवण घडलेली आहे. कारण की सरांचा इंग्लिश विषय होता आणि मी मध्येच बुडबुड करायचो. ते काय बोलायचं, आपण काहीच बोलायचो. त्यांना आला टेन्शन, काढली हातावरची घडी. आपला फिरोज होता, आसपास होता, यांना साऱ्यांना सूत्र माहिती होतं, पण मला माहिती नव्हतं. आयला म्हणतो असं कस काय घडी कस काय निघते. मग जे सपाटा चालू केला, एक ठिकाणी एवढ्या सपाटा त्यांनी चालू केला तर मला पूर्ण थोडा 2 मिनिटं घेतोय फक्त. एवढा सपाटा यांनी चालू केला तर मला पूर्ण घाम फुटला. बाहेर आलो, अर्धी शाळा जमा झाली, अर्धी शाळा माझ्या आजूबाजूला. भाऊ म्हणे काय जाय म्हणतो, भाऊ असं जाय. मग तेच ना म्हणता. मी पहिलं काय म्हटलं, आपला डोकं लई गरम होईल म्हणतो, आपण काही सोडणार नाही. एक म्हणस तुम्ही गुरुजीनाथ पोर काय ना म्हणे, म्हणतो बरोबर आहे. मग अशा काही आठवणी म्हणून मला सांगावंसं वाटतं की तुटलेले फुलं हे सुगंध देऊन जातात, तुटलेले फुलं हे सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण हे आठवण देऊन जातात. प्रत्येकाचे अंदाज वेगळे असतात, प्रत्येकाचे अंदाज वेगळे असतात. काही जण क्षणभर आठवतात तर काही जण आयुष्यभर आठवतात. अगदी तुमच्या आमच्यासारखे, अगदी तुमच्या आमच्यासारखे. एक शेवटचं फक्त वयाच्या संदर्भात मला बोलायचं आहे. मित्रांनो, आपण आता एका विशिष्ट वयापर्यंत आलेलो. आता मित्रांनो, काहींचे मुलं एकदम लहान आहेत आमच्या बॅचमध्ये, काहींचे एकदम मीडियम, काहींचे एकदम तरुण. आपण काही जण तर काका मामा हे अगोदरच झाले, परंतु काही जण आता आजी बाबाच्या भूमिकेत, काही जण ऑलरेडी झाले आणि काही जण कुवारे सुद्धा आहेत. आपल्या बॅचमध्ये कुवारे सुद्धा आहेत. मित्रांनो, वयाच्या संदर्भात मला एवढा राग आला. 2-3 वर्षापूर्वी एक लहान पोरगा मला म्हणतो, अरे काका, अरे बाबा. म्हणतो बाबा काका ठीक आहे, बाबा कोणाला म्हणतोय. मागं पाहिलं मी, तो कोणीच बाबा दिसे ना. म्हणतो बाळा तुला नेमकं पाहिजे कोण. अरे बाबा तुम्हीच. म्हणतं काय झालं बाळा. म्हणे तुमच्या हातातला पेपर माझ्या वडिलांना लागणार आहे. मित्रांनो, वय लपवू शकत नाही, म्हणून मला सांगावंसं वाटतं की उम्र का बढ़ना तो दस्तूर ये जा है, महसूस ना करो तो ये बढ़ती का है. उम्र का बढ़ना तो दस्तूर ये जा है, महसूस ना करो तो ये बढ़ती का है. एक वक्त वो था कि जादूगर पर भी यकीन था, और एक वक्त ये है की हकीकत पर भी शक है. त्याच्यामुळे सरांनी, कोणत्या तरी सरांनी सांगितलं व्यायामाबद्दल. शरीरात आपण चांगला जपलं पाहिजे, नियमित व्यायाम केला. नक्कीच तुम्ही 45 वाले 25 शिवाय दिसल्याशिवाय नाही, मी आवर्जून सांगतो. आणि तुम्ही जर दुर्लक्ष केला, तुम्ही 45 वाले 80 शिवाय दिसल्याशिवाय राहणार नाही, एक ठामपणे या ठिकाणी मी सांगतो. कारण की मित्रांनो, आपलं शरीर हे महत्वाचं आहे. मित्रांनो, मी सुद्धा एक शिक्षकांचाच मुलगा आहे. शिक्षकांमुळेच आपल्यामधले कोणी इंजिनियर झालं, कोणी डॉक्टर झालं, कोणी असे पुढारी झालं. तर 2 नंबरमध्ये सुद्धा 99% लोक फेल होतात. परंतु आमचे कलाकार हेमंत, राजू असेल, दिलीप असेल, फेल झालेले नाही. आणि त्यांनी 2 नंबर कडून 1 नंबरकडे आता मार्गक्रमण केलं आहे. आणि त्यांनी 1 नंबर काढत राहावं, कारण की जेवढं व्यवस्थित झालंय तेवढा समाधानी राहावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी एक शेवटचं सांगतो साऱ्या गुरुजींसाठी की लाख रुपयातून 1 रुपया जरी कमी झाला तरी ते लाख रुपये होत नाही. आम्हाला ह्या दुनियेत, ह्या जगात लाखो हजारो गुरुजी मिळतील, परंतु आमच्या SN जवळचे गुरुजी सारखे आम्हाला कधीच कुठं काही मिळू शकणार नाही. गुरुजींमुळे आपण आहोत. म्हणून मला आपल्यासाठी भी सांगावंसं वाटतं कि मशहूर होना लेकिन कभी मगरूर मत होना, छू लो कदम कामयाबी के लेकिन कभी अपनों से दूर मत होना. खूब मिल जाएंगी दुनिया में दौलत और शोहरत, खूब मिल जाएंगी दुनिया में दौलत और शोहरत, पर अपने आखिर अपने ही होते हैं, ये बात भी जिंदगी में कभी भूल मत जाओ. मित्रांनो, शेवटचं मी आभार व्यक्त करतो
की हे सारं काही घडलं, जे छेडली दिवाळीच्या टायमाला गोष्ट ते आज यशस्वी करून दाखवली. खरं मी त्याला आता इथून या बॅचपासून सुरुवात झाली आहे, याच्या पुढे पण होणार आहे, परंतु आमच्यापासून सुरुवात झाली हे आम्हाला अभिमान आहे. आणि नक्कीच वाचलो, शरीरात जर जीव असेल तोपर्यंत आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. आणि एवढं बोलून मी माझे आणि तुम्ही एवढ्या टायमापासून ऐकून घेत आहेत, काही इच्छा नसताना तुमचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द मी लांबलेले संपवतो. जय हिंद. धन्यवाद विलास.